जसं आंगणे साहेबांनी सांगितलं, तुम्ही परीक्षा पास व्हा, त्याचबरोबर माझी सूचना आहे, तुमच्यातली ही कला जिवंत ठेवा. तुमच्यातला चांगला गायक पुढं आला पाहिजे, एक नृत्यांगने पुढं आली पाहिजे, अभिनेता अभिनेत्री घडली पाहिजे. आणि म्हणून कोकण ही साहित्यिकांची भूमी आहे, कलाकारांची भूमी आहे. मी कालसुद्धा नृत्य स्पर्धा बघितल्या, अफलातून म्हणजे शब्दच नाही, अशा प्रकारची अप्रतिम कला तुमच्यामध्ये आहे. आणि शिक्षण म्हणजे काय आहे? शिक्षण म्हणजे तुमच्यातल्या सुप्त गुणांचा विकास करणं. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची खूप चांगली व्याख्या केलेली आहे. माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण. म्हणजे जे काही आपल्यामध्ये लपलेलं आहे ते त्याचा विकास करणं हेच शिक्षण आहे. आणि ह्या स्पर्धा ज्या आयोजित केलेल्या आहेत ना, त्या त्यासाठीच आहे. आपण केंद्र स्तर, बीड स्तर, तालुका आणि जिल्हा स्तरावरती ज्या स्पर्धा घेतोय, त्या स्पर्धेचा मुख्य उद्देश हाच आहे की तुमच्यातला जो कलाकार आहे त्या कलाकाराला व्यासपीठ निर्माण करून देणं आणि त्याच्या कलागुणांची जोपासना करून ती वृद्धिंगत करणं. मला वाटते की आज मला तुमचे हे गीत गायन समूहगीत गायन स्पर्धा ऐकता आल्या नाही, पण निश्चितपणे त्याचं रेकॉर्डिंग केलेलं मी बघेन, मला ते आवडेल. आणि तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. हार जीत ही असतेच. जिंकणाऱ्याला स्पर्धक लागतो, त्याशिवाय जिंकण्यामध्ये मजा नसते. पण कुठंतरी तुम्ही पराजय म्हणणार नाही तुमचा, म्हणजे तुम्ही हारला असं मी म्हणणार नाही. तुमची कुठंतरी दिशा चुकली. तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं, मला आंगणे साहेब म्हणत होते तुम्ही या बघायला ऐकायला, पण आज 12वीची परीक्षा विजिट देणं, परत माझं कार्यालयीन कामकाज, तिथं डॉन बॉस्कोला आपण उद्घाटन होतं, तिथं गेलो. हे सगळं असल्यामुळं मला तुमच्याकडे येता आलं नाही. पण निश्चितपणे ज्यावेळी तुमच्या शाळेमध्ये येईन त्यावेळी मला तुम्ही जे काय आज सादरीकरण केले ते बघायला मिळेल, आवडेल मला. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक, तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि तुम्हा सर्वांना तुमच्यातला एक कलाकार घडू दे, तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याला यश मिळू दे. म्हणजे देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याकडचे अनेक कलाकार आहेत, असं तुमचं नाव उज्ज्वल होऊ दे. अशा प्रकारचे तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे करत असताना तुम्ही अभ्यास देखील करा. आपल्याला एक उत्तम चांगला नागरिक घडायचा असेल, आपली भावी वाटचाल चांगल्या पद्धतीनं घडवायची असेल तर तुम्ही अभ्यास पण केला पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टी, कला आणि अभ्यास, या दोन्ही गोष्टी तुमच्याकडनं अशाच प्रकारे तुम्हाला त्याची चालना मिळू दे, तुमचा विकास होऊ दे, अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी, खरं तर हा माझाच कार्यक्रम आहे जिल्ह्याचा, त्यामुळं संयोजक मीच आहे, त्यामुळं संधी दिली असं मला म्हणता येत नाही. पण आंगणे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. कालच्या 2 दिवस अतिशय उत्कृष्टरित्या या स्पर्धा पार पडत आहेत. उद्याचा आपला अंतिम दिवस आहे आणि त्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.